मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि रंगभूमीवर नेहमीच वेगळे प्रयोग घडवून आणणारे नाट्य कलावंत सिद्धार्थ जाधव सध्या आपल्या ॲनिमल या आगळ्यावेगळ्या नाटकामुळे विशेष चर्चेत आहेत. नुकताच या नाटकाचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा असा दौरा पार पडला. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. नाटकाच्या रत्नागिरी दौऱ्यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि त्यांच्या टीमने तरुण भारत संवादच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी तरुण भारतच्या टीमशी मनमोकळा संवाद साधला. आपल्या 25 वर्षाच्या कारकिर्दीविषयी बातचीत केली. मला महेश मांजरेकर सरांनी जो आत्मविश्वास दिलाय नट म्हणून, त्याच्या जोरावर मी ॲनिमल सारखं नाटक करू शकतो. आणि परत एकदा लकी काय की मी ते करतोय ते महाराष्ट्रातली मायबाप रसिक प्रेक्षक रिसीव्ह करतात. म्हणजे मी रडतोय तर रडतोय, मी हसतोय तर हसतोय. मी रडतोय तेव्हा लोक हसत नाही. ह्या सर्वात मोठा कॉन्फिडन्स मला महेश मांजरेकर सरांनी दिला. म्हणजे आपल्या सावंतवाडीच्या प्रयोगाला त्या साक्षी मॅडम, काय हो तुम्ही रडता, परत डोळे येतात, पाणी येतात, मग कशी थांबता मध्येच. ताई तीच तर गंमत आहे ना. तुम्ही आता म्हटलं ना महेश सर की भूमिका बघतात आणि व्यक्ती निवडतात, ते आता मला परवा ॲनिमलचं बघताना खूप जाणवलं. कारण एवढं 2.5 तास एकट्याने पूर्ण लोकांना खेळवून ठेवणं, सिनेमा असेल रिटेक असतात पण नाटकामध्ये रिटेक हा प्रकार नाहीये. आणि ते 2.5 तास लोकांना एकट्याने खेळवून ठेवणं चेष्टा नाहीये. नाही पण त्याला म्हणजे ज्या गोष्टीचा मला न्यूनगंड होता त्याच गोष्टीचा फायदा आला. मला माहिती दिसला तर न्यूनगंड होतो ना, दात कसे, केस कसे, कोण बघणार आपल्याला, काय पोरी बघत तसे नव्हतं. पण ह्या पात्रासाठी हा चेहरा, हा माणूस करेक्ट आहे. कारण तो वाटतो स्ट्रगलर, तो वाटतो 4 दिवस भुकेला आहे, तो वाटतो स्वप्नवर, तो वाटतो आशावादी, तो स्वप्नात जगणारा माणूस वाटतो. नाही ते ह्या सगळ्या इथे तो चिकना चुपडा भाई कडक असतात तर हा काय झाला कशा स्ट्रगल करायची गरज आहे सगळं. तर ते पण म्हणजे मला कधी कधी नवीन पोरांना हे सांगायचं वाटतं की तुम्ही जसे आहात ना तसे राहण, स्वतःवर प्रेम करा. तर लोकांच्या दृष्टिकोन जातो ना, हा जरा बरा घाले, टी शर्ट घरा आहे, कशाला स्वतःला चांगलं वाटणं, आपण चांगलं असणं ही सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आपल्याला कधी कधी होत आहे, त्याच्यामुळे तर 25 वर्ष झाली, नाही तर मी 25 वर्ष. मी सरांना फोन केला, त्याला थँक्यू म्हणाला की सर कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करतोय. तर सर बोलले हो रे 25 झाली. पण हे चांगलं आहे, हे कधी गेली कळली नाही. पण माझ्यासाठी खरंच हा खूप मोठा आकडा आहे. कारण माझ्या समकालीन दिग्दर्शक, अभिनेते, कलाकार ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत आणि त्यांच्या बरोबरीने मी पण कुठेतरी आहे, याचा आनंद वेगळा असतो. सर 25 वर्षापूर्वी नाटकांमध्ये काम करणार आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म आले विविध. मराठी नाटकांना पर्याय नाही. ओटीटी बीटीटी तुम्ही असे बघता ना थिएटरमध्ये भाई कळात बसून एसी मध्ये. मराठी नाटकांना पर्याय नाही. आमचे व्यवस्थापक सूत्रधार आहेत गोट्या सावंत साहेब. गोट्या सावंत साहेबांनी सांगितलं आत्ता ह्या घडीला तुमच्याशी बोलेपर्यंत 59 नाटकं रंगभूमीवर चालली आणि सगळी धोधो चालतायत. सो मराठी नाटकांना पर्याय नाही. म्हणजे आणि ती मी खूप लहान आहे हे बोलायला, म्हणजे मी काहीच नाहीये. कारण ती परंपरा 100 वर्षांची, इतक्या वर्षांची आहे ते. तर मी फक्त त्याचा भाग आहे, याचा आनंद आहे. पण ओटीटी वगैरे काय नाही. ओटीटी तुमच्यासाठी लयच बंद करूया, जरा पॉज करूया, उद्या बघूया असं आहे. ती गरज नाही तुमची. ते खूपच ऑप्शन आहे. म्हणजे माहिती आहे आपण प्रश्नपत्रिका सोडत असतो तर एक प्रश्न दिसतो, हा ना हा शेवटी सोडू जाऊ दे आपण. तो ओटीटी शेवटी आहे, ह्याला करायचं, हा अटेंड करायचं तर करायचं, तर नको करूया. तर तसं आहे ते. माध्यम चांगलं आहे ते आत्ता पिढीसाठी, पण त्याचा आणि मराठी नाटकांचं कम्पॅरिझन हे सुद्धा जाधवच आहे. म्हणून तर असा गहन प्रश्न. क्राईम रिपोर्टर. अरे बापरे, माझं सर्वात आवडतं. मला क्राईम थ्रिलर खूप आवडतात. हा माझा जॉनर आवडतो जॉनर. आता नुकतंच नसरुद्दीन शाह असतील आणि परेश रावल असतील यांनी पण मराठी रंगभूमी बद्दल जे गौरव सातत्याने ते हे करत असतात. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रसाद कांबळी दादा आमचा संगीत देवबावळी, तुम्ही पाहिलं का संगीत देवबावळी? अनुभव आहे, अनुभव. तो नाटक म्हणजे अनुभव आहे. 2 बायका गात अभिनय करतायत आणि तुम्हाला असं वाटतं ती सगळी गाणी रेकॉर्डेड आहेत. काय काम करतं का आमच्या प्राजक्त देशमुख लिहिलंय, प्रसादने आणलंय, सुंदर. आणि म्हणजे त्याच नाटकाचं नामनी सामने चाललंय. आमच्या ॲनिमल बद्दल मी खरं सांगतो, म्हणजे जसं नसरुद्दीन शाह साहेबांनी संगीत देवबावळीबद्दल जे चांगले उद्गार काढले, ते चांगले बोलले. आज तो आपल्या पेपरमध्ये पण आमच्या नाटकाबद्दल खूप छान लिहून आला. मला वाटतं कौतुक कोणाला आवडत नाही. परेश रावल साहेब, नसरुद्दीन शाह साहेब,
मराठी आणि कितीतरी दिग्गज लोक मराठी नाटकांना येतात, ते पाहतात. तर ती मराठी नाटकांची लिगसीच खूप मोठी आणि त्याचा आनंद आहे. आणि तो आमच्याच मराठी नाटकांबद्दल बोलतो याचा अभिमान पण आहे. इंडस्ट्रीचा एक बाज आहे सर. त्यांचा हिरो लहानपणापासून चालत आणि गाड्या उडवतच चालतो. आमचा सुपरस्टार आज कुठेतरी ताऱ्यांमध्ये असतील, स्वर्गीय सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे. पण ठक 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 धनंजय माने इथेच राहतात का? ही जी हृदयावरती धडधड आहे ना, तो आमचा सुपरस्टार. तो नाही गाड्या उडवत आला ना तरी तो मनाच्या म्हणजे लोकांच्या मनावर राज्य करतो. त्यामुळे ती कंपॅरिझन नाहीच आहे सर. 75 आठवडे स्वर्गीय दादागुंडके साहेबांचे सिनेमे चालले तेव्हा 75 आठवडे काय झालं, आता 25 आठवडे झाले. तर नाही, सुपरस्टार म्हणण्यापेक्षा लोकाश्रय मिळणं मला माझं जर कौतुक होतं. मला बोलतात ना दॅट मराठी हिरो, तर माझ्या तिथे मराठी हिरो लागतात ना, हे मला मोठी गोष्ट आहे, माझी आयडेंटिटी आहे. त्यामुळे ते सुपरस्टार असणं नसणं ह्याच्यात नाही पडत. मला म्हणायचं की दाक्षिणात्य वेगळा भाव आहे, तो फोंड्यात काम करतो. हिंदीवाला चिपळूणमध्ये काम करतोय. मराठी आपलं इथे आहे रत्नागिरी. 3 भाऊ व्यवस्थित चालले, त्यांना करू द्यायची काम एकत्र आणतात. पण मला एवढंच म्हणायचं की ही भारतीय चित्रपटसृष्टी ही लोकांचं मनोरंजन करते आणि त्या प्रांतातली लोक त्या इंडस्ट्रीवर भरभरून प्रेम करतात. आणि आम्ही खूप लकी आहोत, सगळे तिथे बसलेले यांच्या वतीने बोलतोय की आम्ही लकी आहोत की महाराष्ट्राच्या मागावर रसिकांचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आम्ही नाही गाड्या उडवू देणार, आमची गाडीच उडती राहते. गाडी उडवण्यावरून एक प्रश्न. हा विचारा ना. आता गाडी उडवण्यात फेमस कोण आहे हिंदी? कोण आहे? आमचा ड्रायव्हर रोहित शेट्टी आहे. रोहित शेट्टी सर. रोहित शेट्टी बरोबर तुम्ही काम केले रणवीर सिंग बरोबर. तो कसा एक्सपिरियन्स? नाही कमाल अनुभव आहे. आमचा सँडी पण, संदीप जोडकर सर पण मान्य करतील की ते प्रचंड मराठी कलाकारांना रिस्पेक्ट करतात, प्रचंड. म्हणजे आणि मी किती वेळा म्हटले की त्यांच्या सेटवर रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव पण रणवीर सिंग त्याच लेवलला असतात सगळेच कलाकार. म्हणजे एका सीनसाठी आमचे ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सर आलेले एका सीनसाठी. पण एक सीन म्हणजे असा वाजून गेला ना सिनेमामध्ये. सो तो ना ते रोहित सर ना मराठी सिनेमा, मराठी नाटकं खूप पाहतात. ते मराठी इंडस्ट्रीबद्दल जाणून ठेवले. ही तुमची पहिलीच अरे आणि त्यामध्ये इतकं प्राऊड फिलिंग आहे की आपल्या मराठीमध्ये आज म्हणजे पूर्वी असं होतं ना की हिरोचा रोल म्हणजे मोठा आणि त्यानंतरचा बरोबरीचा थोडा, पण तुमचा रोल आहे ना तो त्या सिरीज मध्ये म्हणजे असं एक प्राऊड देऊन जातो की आपला मराठीचा ऍक्टर आज अगदी हिरोच्या बरोबरीने तिथे काम करतो. म्हणजे तो एक रोल तुमचा त्यांच्या बरोबरीनेच होता. हा म्हणजे मला असं वाटतं कथेत कोणी हिरो नसतं, पात्र हिरो असतं. ते पात्र त्या कथेची कदाचित 6-7 एपिसोड नंतर ते दगडू ओव्हरकम होतो. कधी कधी पुढच्या सीझन मध्ये ती कृतिका कामराव. मला वाटतं त्या गोष्टीमध्ये त्या पात्राची जी गरज आहे ती आपण नट म्हणून भागवत असतो. तर कुठल्याही गोष्टीत हिरो म्हणजे ऑल दी बेस्ट नाटकात भरत जाधव सर मुख्याची भूमिका करायची, पण तरी ते हिरोच होते ना, तेवढंच आवडायचं त्यांना. त्यामुळे पात्र जास्तीत जास्त छान पद्धतीने व्हावं. माझ्यासाठी तरी नागराज मंजुळे साहेबांनी ती मला एक छान संधी दिली. आणि सगळेच कलाकार, सई आमची, कृतिका, गुलशन गोवर सर, विजय वर्मासारखा अभिनेता, तो पण सेम रणवीर सरांसारखाच आहे, कॉपरेटिव्ह, एनर्जेटिक. त्यामुळे मला वाटतं की सहकलाकार पण तिकडे ताकदीचे आहेत. तुमच्या भरत सरांनी उत्तम काम केलं त्या समजा. हे नागराज जे माझं कौतुक होतं, जे काय होतं त्या पात्राचं, ते माझं काही श्रेय नाही, ते नागराज मंजुळे सरांचं श्रेय. आणि त्या सगळ्या कलाकारांचं की त्यांनी मला आपल्यात असतं करण्यासाठी. माहिती प्रत्येक कलाकाराची धमक असते की आमच्यावर विश्वास टाकायला करून पाहिजे. नागराज सरांनी टाकलं, त्यामुळे मी दिसतो. रोहित शेट्टी सर बघा ना, मी त्यांच्यावर गोलमाल केला होता तेव्हा त्यांचा दुसरा सिनेमा होता. आणि ह्या काय 15 वर्षात 20 वर्षात ते ब्लॉकबस्टर डिरेक्टर झाले. पण माणूस म्हणून ते तसेच आहेत अजून. त्यांच्या ऑफिसमध्ये आत्ताही 20-25-50 जणांचं जेवण रेडी असतं, फायटर येऊन जेवून जातात. म्हणजे मला वाटतं त्या माणसाने जी, कारण ते असिस्टंट डिरेक्टर होते फुलवर काटेला, ते ऍक्शन फायटर वगैरे होते, ते जे मातीचं झालेला माणूस आहे ना तो, त्यामुळे त्याला प्रत्येक पायरीची त्याची किंमत त्याला माहिती आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक पायरीचा माणूस आता कुठल्या भावनेत असेल, कुठल्या विचारात असेल, हे ते बरोबर ते हरतातच बरोबर. त्यामुळे त्यांच्यावर काम करायला पाहिजे. अलीकडे सिनेमाचा ट्रेंड बदलतो. म्हणजे पूर्वी वेगळ्या धाटणीचे उलट बरं आहे. उलट मराठी यूथ म्हणजे
कुटुंब तर येत आहे, पण यंग पोरं पण मराठी सिनेमाला जातात. या राजा शिवाजी 100 कोटी, आत्ताची न्यूज आज 27 कोटी झाला देऊळ बंद 2. आता परत कुंभारची मंजुळा येते. आज आपले काही, आज एक झीने एक पोस्टर टाकलंय, काही सरप्राईज आम्ही फोडत नाही, तर उद्या टीजरला बघा, पण काही नवीन सिनेमा येतोय. मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे. मी तेच म्हणून ना, मराठी इंडस्ट्रीत जेवढं मी ऐकलंय, इथे अशा पद्धतीचे विषय हाताळले जातात की मजा येते, कमाल येते. कमाल म्हणजे आम्हाला काम करायला मस्त वाटतं. वेगळ्या धाटणीचे, वेगळ्या विषयांचे, वेगळ्या जॉनरचे पिक्चर आलेच पाहिजे, आणि ते लोक पाहतात. त्यानंतर आणखी कोणाला काय संपला चला. अतुल काळे सर आहेत, त्यांच्या निमित्ताने दे धक्काच्या निमित्ताने मी महेश सरांना भेटलो, आणि मग त्यांना कळलं की हा पोरगा मस्त आहे, हा रॉ आहे, याच्यात बऱ्याचशी एनर्जी आहे. महेश मांजरेकर सर हे पहिले डिरेक्टर आहेत ज्यांनी मला सांगितलं की तू विनोदा बरोबरीने इमोशनल, सिरियस ऍक्शन करू शकतोस, आणि तशी कामही त्यांनी मला दिली. म्हणजे तुम्ही लालबाग परळसारखा सिनेमा पाहाल तर त्यात मी मला असं पाहिन, मला पण महेश सरांना माहिती होतं, किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, किंवा आत्ता आलेला पुन्हा शिवाजीराजे, ज्यात माझं लोक. सो महेश सरांनी मला तो नट म्हणून खूप कॉन्फिडन्स दिला की तू रोमॅन्टिक नाही आहेस, पण म्हणून तुझ्यात प्रेम भावना नाही का आहे. मातीतला हिरो रोमॅन्टिक होऊ शकतो, त्याला काही चिकना चोपडा गरज नाही. सो हा कॉन्फिडन्स मला महेश सरांनी दिला. पण ती मैत्री, मला असं वाटतं ना, मी महेश सरांना प्रचंड घाबरतो, हे मी रेकॉर्डमध्ये सांगू शकतो. पण ते ना, ते प्रचंड प्रेमळ माणूस, पण मी सांगेन की प्रचंड कामाने झपाटलेला माणूस आहे. म्हणजे माझ्या एनर्जी बद्दल लय कौतुक होतं, अरे सिद्धूची काय एनर्जी बोलतो. पण महेश मांजरेकर सरांची एनर्जी कोणी मॅच करू शकत नाही. ते एका वेळेला लिहित असतात, एका दिग्दर्शन करत असतात, एखाद्या गोष्टीत चालू असतात. आणि ना, मला नेहमी वाटतं ना, सर ना नेहमी ना मायबाप रसिक प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक वेळेला. त्यांना आधी विचारलं, सर तुमचा आवडता पिक्चर कुठला आहे, तर ते तब्बूचा एक पिक्चर आहे त्यांचा, अस्तित्व. सर म्हणतात सरांचा अजून तो फेवरेट पिक्चर आहे. म्हणजे कलाकार म्हणून काम करत असतो, आणि जतीन पण आला, कसं आहे बरं आहे ना, कलाकार म्हणून प्रेम करत असतो, आणि अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतो. आजची बातमी तरुण भारतमध्ये येणं आमच्या नाटकासाठी खरंच फायद्याची आहे. सर ती कुठपर्यंत जातं, तरुण भारत कुठपर्यंत पोहोचलाय तर तुम्हाला माहिती आहे. त्या निमित्ताने बातमी लोकांपर्यंत गेली. तर ज्या आपुलकीने आणि आत्मीयतेने तुम्ही आम्हाला इथे बोलवलं रत्नागिरीच्या तरुण भारतच्या ऑफिसमध्ये, त्याबद्दल मी निर्माता आणि कलाकार म्हणून सुद्धा ॲनिमलच्या संपूर्ण टीम तर्फे तुमचे आभार मानतो. थँक्यू. ती कॉफी गोड होती, त्याच्यातून जास्त माणसं गोड आहे, ते जास्त मला भावतंय. आता येतो सरांच्या उत्तरात.